महाराष्ट्र नवनिर्माण सेना अब एनडीए के साथ आ गई है। खुद पार्टी प्रमुख राज ठाकरे ने मंगलवार को इसका ऐलान किया। इस दौरान उन्होंने दावा किया कि वे पहले व्यक्ति थे जिन्होंने कहा था कि नरेंद्र मोदी को देश का प्रधानमंत्री बनना चाहिए। इसके अलावा राज ठाकरे ने गृह मंत्री अमित शाह के साथ अपनी हालिया मुलाकात का भी जिक्र किया। उन्होंने कहा कि उनकी मुलाकात को लेकर कई सवाल खड़े किए गए, लेकिन उसमें कुछ गलत नहीं था। शाह से मिलने के पीछे का कारण बताते हुए राज ठाकरे ने कहा कि सीएम एकनाथ शिंदे ने उनसे इस बारे में कहा था। शिंदे ने कहा था कि हमें साथ आना चाहिए। बाद में इस बारे में देवेंद्र फडणवीस ने भी कहा था, इसलिए मैंने अमित शाह से मिलने का निर्णय लिया और मुलाकात की। इसमें कुछ गलत नहीं है। गौरतलब है कि लोकसभा चुनाव 10 दिन दूर होने के बावजूद महाराष्ट्र में सीट बंटवारे के समझौते पर काम करने के लिए संघर्ष कर रहे एनडीए को राज ठाकरे के बिना किसी शर्त के समर्थन से मजबूती मिली है। ठाकरे की घोषणा का महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्वागत किया। मंगलवार को गुड़ी पाड़वा महाराष्ट्रीय नववर्ष पर अपनी पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए ठाकरे ने पिछले महीने गृह मंत्री अमित शाह के साथ अपनी मुलाकात के बारे में बात की। उन्होंने कहा कि वह देश के पहले व्यक्ति है जिन्हें लगता है कि नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री होना चाहिए। आणि मग त्यावेळेला ते जसे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले। एक वेळ आली या देशामध्ये राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो। त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत। मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो, त्याच्यात माणसं बोलत असतात, माणसं काही गोष्टी सांगत असतात, माणसं स्वप्न दाखवत असतात। स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, आशा असते। आणि मग ज्या वेळेला 2014 ची निवडणूक झाली, 2014 च्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो आणि 2014 ची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं, अरे मी जे ऐकत होतो ते आता मला या 5 वर्षात दिसत नाहीये। काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसतायत। नोटबंदी काय दिसते, बुलेट ट्रेन काय दिसते। मी तुम्हाला आजही सांगतो, ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत। उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार, ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार। आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो, 30 वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती 1984 साली, त्याच्यानंतर 20-30 वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं। मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात, काय काय गोष्टी घडू शकतात। त्यांचा संबंध नसतो ना तुमचा, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, 2 शिव्या असताना दुर्लक्ष करता। पण ज्यांच्यावरती प्रेम असतं, ज्यांच्यावरती विश्वास असतो, त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं तर तो जो राग आपला असतो, तो राग आणि माझा राग तर टोकाचा आहे।